मला सांगा, राजाच्या घरात जन्माला आलेली सीता, लक्षात येते? राजाच्या घरात जन्माला आलेली सीता खरंच हरिण पाहिजे का तिला? ही किती मोठी आहे, किती मोठ्याच्या घरात. जनक आली दशरथाकडे आणि राम राजा आहेत, नवरा चांगला, सासरा चांगला, बाप चांगला. काळ बदलला, एका हरिण यांनी नाश केला. एक हरिण, फक्त इच्छा. अशी इच्छा का झाली आजपर्यंत कोणी उत्तर देऊ शकत नाही. का सीतेला इच्छा झाली? उत्तरच नाही. काळ बदलला, कशातूनही तुम्हाला त्रास होतो. हरिणमुळं सीतेचं अपहरण होऊ शकतं. या हरणाने बऱ्याच लोकांना त्रास दिलाय. अजून चक्कर मारतायत लोक हरणाच्या मागे, त्यांना माहित नाही सीतेपासून हरणाला त्रास होतो. समजणाऱ्याला समजेल. विठ्ठला विठ्ठला. का दुर्बुद्धी सुचली? हा एक टप्पा. दुसरा टप्पा, या पृथ्वीवर आजपर्यंत रावणाने जसे श्लोक लिहिलेत तसे आजपर्यंत कोणी लिहिलेलं नाही. विज्ञान अजूनही म्हणतं रामाचा जन्म दाखवा, रावणाची जागा दाखवा. श्लोक हे रावणाचं व्यक्तिमत्व आहे. तांडव स्तोत्र हे रावणाने लिहिलेले आहेत. आणि पुन्हा या पृथ्वीवर त्याच्यासारखं स्तोत्र जन्माला आलेलं नाही रावणासारखं. इतका विद्वान रावण की त्याची डुप्लिकेट सुद्धा करता आली नाही श्लोकाची. आणि काय सुंदर श्लोक आहेत महाराज. तुम्हाला तो अर्थ कळत नाही, भाग्यवान आहेत तुम्ही. कारण की अर्थाकडे लक्ष आहेत, खऱ्या अर्थाकडे थोडंच लक्ष आहे तुमचं. एक श्लोक रावणाचा असा आहे, कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन. भगवान महादेवाला प्रार्थना करतो रावण. रावण मग सोन्याच्या घरात राहणारा रावण सुद्धा राज्याला कंटाळतो. आणि भगवान शंकराला प्रार्थना करतो, कदा निलिंप निर्जरी. देवा, माझ्या जीवनामध्ये असा कोणता दिवस भाग्याचा आहे? दिवस म्हणजे काळ. मध्ये मध्ये आठवण करून देत जाईल तुम्हाला. दिवस, काळ, वेळ याचे अर्थ एकच होतात. असा काळ कधी माझ्या जीवनामध्ये येईल जेव्हा पवित्र भागीरथी नदी, गंगा नदी वाहत असेल आणि मी पर्वताच्या गुहेत राहत असेल. सोन्याच्या घरातला रावण पर्वताच्या गुहेत राहण्याची इच्छा करतो. निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन. आणि गंगेमध्ये उभा राहून हातामध्ये पाणी घेऊन शिरस्थ मंजली वहन, असं डोक्याजवळ अंजुळी आणून पाणी वाहत असताना शिवेती मंत्र उच्चारण. पुढचा शब्द ऐका, कदा सुखी भवाम्यहम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप करत करत मी कधी सुखी होईल अशी प्रार्थना करतात. कधी? हा काळ आहे. सुखी नाही. रावणाच्या घरात राहणारा विद्वान रावण सुखी नाही आहेत. काळाचा वापर चुकीचा करतो. भगवान शंकराला प्रार्थना करतोय, कदा सुखी भवाम्यहम. मी कधी सुखी होईल? विठ्ठला विठ्ठला. सोन्याच्या घरात राहणारा रावण तो सुखी झाला नाही. तोळा दोन तोळा बोटात घालून सुख मिळेल? किती कल्पना करा ना. बहुतेक पदार्थ सुख देतात, कधीच कल्पना करू नका. त्याला दुर्बुद्धी सुचली. माझा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. रावण पहिल्यांदा ज्यावेळेस रामाच्या पुढे येतो, पहिल्यांदा अहो रावणाचं वर्णन राम करतो. याला म्हणतात शत्रू, खानदानी शत्रू. आणि रामचंद्र प्रभू म्हणतात, एवढा देखणा रावण, एवढा मोठा रावण, का दुर्बुद्धी सुचली याला? हे रामाने रावणाचं वर्णन करावं. का दुर्बुद्धी सुचली? काळाचा दुरुपयोग. विठ्ठला विठ्ठला. काही सांगू शकत नाही तुम्ही का सुचली, अचानक का सुचली. आणि याच्या विरोधात सांगतो, जर काळ चांगला आला ना, चांगला काळ जर आला ना, तर महर्षी वाल्मिक होतो वाढल्या कोळ्याचा. संत भेटतात. काळ बदलला, आद्य कवी होतो महर्षी वाल्मिक. फक्त नारद भेटले, तो काळ. पुन्हा शब्द आहे का? तो काळ. ज्या काळात महर्षी नारद भेटले, वाढल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. काळ का भेटले? पुण्य उदयाला आलं, भाग्य उदयाला आलं, महर्षी भेटले. पुन्हा शब्द सांगतो तुम्हाला, का? काही सांगता येत नाही. जगात कुठलंही विज्ञान असो, का भेटले? काहीच उत्तर नाही. संत सांगतात, पुण्य उदयाला आलं. संत भेटले, सुबुद्धी सुचली, आयुष्यभर तपश्चर्या केली, हजारो ग्रंथकार झाले जगामध्ये,
वाल्मिक रहसी अजरामर झाले, काळाने अजरामर केलं. एकच ग्रंथ आहे का? ग्रंथ एकच आहे वाल्मिक ऋषीचा? हजारो ग्रंथ आजही लायब्ररीमध्ये दम तोडतायत, वाचायला मनुष्य भेटत नाहीत. आणि रामायण लोकप्रिय आहे, पृथ्वीवर लोकप्रिय आहेत. काळांनी दान केलं. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही जे करतो ना मार्केटिंग, ही प्रसिद्धी आहे. ही प्रसिद्धी तात्पुरती आहे. एखादं गाणं येतं 100 कोटी कमवून जातं, काळाच्या ओघात गडप होतं. रूप पाहता लोचनी 700 वर्ष झाले या अभंगाला. 700 वर्ष झाले. कोणते अभंग अजरामर आहेत. आणि सज्जन माणसं म्हणतात बरं का, देवाचे द्वारी उभा क्षणभरे. 700 वर्ष झाली या अभंगाला. काळ संतांना अजरामर करतो आणि सामान्य लोकांना काळ मातीत घालतो. राजे नाहीत, परंपरा नाहीत, श्रीमंताच्या परंपरा नाहीत, सगळंच सगळं समाप्त केलं काळाने. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाला घाबरू नका, काळाला घाबरा. विठ्ठल विठ्ठल. आणि एवढा काळ खतरनाक आहे, चांगल्या चांगल्याची वाट लावतो. मी अनेक संस्था पाहिल्यात, ज्यांनी संस्था स्थापन केल्या त्यावेळेस त्या मोठ्या असतात, कोणीही भांडणं करत नाहीत. काळ बदलतो, जी संस्था लोकप्रिय असते ती लयाला जाते. लयाला गेलेली माणसं वर जातात. काय काय म्हणतात, आमच्या समोर अर्ध्या चड्डीमध्ये होता, आता तो देशाचा मंत्री झालाय. काळ बदलला आणि तुझा काळ आलाच नाही. फक्त तुला कधी नेतो याची वाट तू पाहतो, बाकी जगण्यात काही अर्थ नाही. बदलतो काळ. दुसरा काळाचा टप्पा सांगतो तुम्हाला, काळावर विश्वास ठेवता येत नाही. फार महत्वाचा टप्पा आहे बरं का. काळावर विश्वास ठेवता येत नाहीत. ज्या अर्जुनाला विश्वरूप दाखवलं भगवंतानी, त्याच अर्जुनाला वृद्ध अवस्थेमध्ये भिल्लांचा मार खावा लागला. काळ इतका बदलतो. खूप सुंदर वर्णन आहे स्वर्गारोहण पर्व महाभारतामध्ये आलेलं, भयानक कठीण आहे. आणि जाता जाता सांगून जातो, महर्षी व्यास पांडवांना सांगतात, राजे होते बरं का हस्तिनापूरचे, इंद्रप्रस्थ आज दिल्ली म्हणतात त्याला, राजे होते 5 पांडव. अर्जुनाने जेव्हा मार खाल्ला, महर्षी व्यास सांगतात, तुमचा काळ संपला. जर तुम्ही जगत राहिला, सगळेचे सगळे तुमचे अपमान करतील. न पेक्षा स्वतः राज्य सोडा आणि हिमालयाकडे प्रस्थान करा. काळाची गती ओळखली धर्मराजाने, राज्य सोडून दिलं आणि हिमालयाकडे निघाले. काळ कळाला, त्यांचा अपमान थांबला. ज्यांना काळ कळाला नाही, काय फजिती केली महाराज काळाची. विठ्ठल विठ्ठल.